सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी रुपेश चाळके तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, संकल्प टेकच्या माध्यमातून आणखी एका गडाला भेट देण्यासाठी आज आम्ही निघालो आहोत. मानकुर स्टेशनवरून सकाळी 5:30ची ट्रेन पकडून आम्ही निघालो आहोत कर्जत स्थानकाजवळ. कर्जत स्थानकावर पूर्वे साईडला बाहेर पडल्यानंतर आपल्याला अशा इको किंवा रिक्षा भेटतात. रिक्षा पकडण्याआधी बाजूलाच असलेल्या काकांच्या भाज्याच्या स्टॉलवरती जाऊन आम्ही गरमागरम भाज्याचा आस्वाद घेतला. पोटभर नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही गडाकडे जाण्यासाठी बाजूला असलेल्या रिक्षामध्ये बसून गडाकडे जायला निघालो. जात असतानाच मध्येच असा मुरबे धरणाचा अविस्मरणीय नजारा आमच्या नजरेस पडला. त्या काकांनी आम्हाला वावरले गावाच्या फाट्यावरती आणून सोडले. इथे आल्यानंतर आम्हाला एका दगडावरती लिहिलेले भेटले, सोंडाई किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. माझ्यासोबत संकल्प टेकचे मेंबर्स सतीश, त्यानंतर विजय, सचिन, अशा आम्ही टोटल 4 जण होतो. इथे आल्यानंतर आम्हाला आणखी एक मित्र जॉईन झाला. त्या मित्राला सोबत घेऊन आम्ही गडाकडे जाण्याचा प्रवास सुरू केला. कर्जतच्या जवळ सोंडाई नावाचा एक छोटासा अपरिचित किल्ला आहे. ह्या किल्ल्याचा विस्तार पाहता याचा उपयोग टेहानीसाठी होत असावा. डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष नाही, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामुळे आल्हाददायक व किल्ल्यावरील 15 फुटाच्या कातळ कप्प्यामुळे थरारक होतो. थोडे वरती जातात सोबत नेलेला खाऊ आम्ही एका ठिकाणी थांबून सर्व खाऊ खाऊ लागलो. नंतर आम्ही गडाकडे जायचा निर्णय घेतला. पुढे जाताच आम्हाला आणखीन एक बोर्ड भेटला व बोर्डच्या बाजूलाच आपल्याला लोखंडी जिनासुद्धा बघायला भेटेल. हा जिना चढून आपण वरती गडावरती जाऊ शकतो. कातळात खोदलेली 2 पाण्याची जोड टाका आहेत. या टाकात 12 महिने पाणी असते. ट्रेक करत असतानाच आपल्याला गडावरती सबस्क्रायबर भेटले. त्यांच्यासोबत आपण फोटो व व्हिडिओ करून वरती गडाकडे निघालो. येथून पुढचा टप्पा चढताना आपली पादत्राणे काढून वर जावे लागते, कारण गडावर सोंडाई देवीचे स्थान असल्यामुळे हा गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि आपण याचा मान ठेवावा. सोंडाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करत आहोत. तर मंडळी, तुम्हाला जर हा छोटासा ट्रेक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.